सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण भवाळ आपल्या सर्वांचं या YouTube चॅनेलवरती स्वागत करतो. या YouTube चॅनेलवरती आपण इंग्लिश ग्रामर विषयी अत्यंत सहजतेने आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. चला तर या इंग्लिश ग्रामरच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपल्या समोर दिसत असलेल्या इम्पॉर्टंट टॉपिक्स विषयी आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आपल्याला इंग्रजी विषयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील. आपण सुरुवात करणार आहोत पार्ट्स ऑफ सेंटेन्स पासून. इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करताना पार्ट्स ऑफ सेंटेन्स अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. ज्यावेळेस आपल्याला पार्ट्स ऑफ सेंटेन्स योग्य प्रकारे ओळखता येतात, त्यावेळेस आपल्याला इंग्लिश ग्रामरचे सर्व रूल्स वापरता येतात. आपल्या समोर एक सोपं वाक्य घेण्यात आलेलं आहे. आय ईट अ मँगो. मी आंबा खातो. या वाक्याचे, या सेंटेन्सचे आपण पार्ट्स पाहूया. हा आय जो आहे तो आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्ता कोणाला म्हणतात? की जो क्रिया करत आहे त्याला आपण कर्ता म्हणतो, म्हणजे सब्जेक्ट म्हणतो. या आयच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ते या ठिकाणी येतात, जसे की ही आहे, शी आहे, इट असेल, वी असेल, दे असेल, मुलांची नावं असतील, मुलींची नावं असतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सब्जेक्ट पाहायला भेटतील. त्याचे प्रकारे आपल्याला पुढे डिटेल्समध्ये अभ्यासायचे आहेत. पुढे ह्या आयच्या पुढे हा जो शब्द दिसत आहे आपल्याला, ईएटी, इट, हा वर्ब आहे. वर्ब म्हणजेच क्रियापद. मग या ठिकाणी अजून वेगवेगळ्या प्रकारचे क्रियापद येऊ शकतात, जसे ईट म्हणजे खाणे आहे, ड्रिंक म्हणजे पिणे होईल, पळण्यासाठी रन असेल, वॉक असेल, रीड असेल, राईट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ब वाक्यामध्ये येत असतात. पुढे आपल्याला दिसतंय अ मँगो, हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. वाक्यामध्ये कर्म कसा ओळखायचा? तर ज्या वेळेस आपण क्रियापदाला प्रश्न विचारणार, त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट मिळतो. आता प्रश्न कसा विचारायचा, हा एक प्रश्न पडतो. हा एक वाक्य आपल्या समोर दिसतंय, आय ईट अ मँगो. जर आपण ह्या ईटला, या क्रियापदाला प्रश्न विचारला, मी काय खातो, त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळेल अ मँगो, म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला आपल्या समोर येईल, अ मँगो. व्हॉट डू आय ईट? आय ईट अ मँगो. आता या सर्वांचा आपण डिटेल्स मध्ये अभ्यास करणार आहोत. आता आपण सब्जेक्ट विषयी माहिती घेऊया. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. सुरुवातीला जे आपण वाक्य घेतलं होतं, आय ईट अ मँगो, त्या वाक्यामध्ये आय हा कर्ता होता. आता हा सब्जेक्ट वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे येतात, तो आपण पाहूया. पहिला प्रकार तुमच्या समोर दिसतोय नाऊनचा. तुम्हाला परीक्षेत प्रकार विचारला जात नाही, आपल्याला काय विचारलं जातं की सब्जेक्ट ओळखा. आयडेंटिफाय द सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे असा क्वेश्चन विचारला जातो. वाक्य पहा, प्रवीण इज माय बेस्ट फ्रेंड. मी बघा प्रवीण या शब्दाखाली अंडरलाईन केलेले आहे, तो सब्जेक्ट आहे, तो कर्ता आहे. हु इज माय बेस्ट फ्रेंड? प्रवीण इज माय बेस्ट फ्रेंड. प्रवीण हा काय आहे? कर्ता आहे. पुढे दुसरा प्रकार पाहूया आपण, प्रोनाउनचा. वाक्य आहे, शी प्लेज हॉकी. शी हे काय आहे? प्रोनाउन आहे आणि या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून वाक्यातील हा महत्वाचा भाग आहे. शी आहे, ही आहे, इट आहे, वी आहे, दे आहे, यू आहे, हे सगळे प्रोनाउन्स आहेत. पुढचा प्रकार आपण पाहूया नाउन फ्रेजचा. या ठिकाणी बघा, अ टॉल बॉय वॉज प्लेइंग ऑन द रोड. इथे व्यवस्थित लक्ष द्या. अ टॉल बॉय, हु वॉज प्लेइंग ऑन द रोड? अ टॉल बॉय. अ टॉल बॉय हे काय आहे? तर सब्जेक्ट आहे. पुढचा प्रकार आहे जिरण. अतिशय अवघड क्वेश्चन आला तर जिरण, इन्फिनिटिव्हचे प्रकार तुम्हाला येतात त्या ठिकाणी. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. पहा या ठिकाणी स्मोकिंग, हे स्मोकिंग वर्ब म्हणून आलेलं नाहीये, इथे सब्जेक्टचं कार्य करत आहे. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. मग प्रश्न पडतो की सर, आम्ही कसं नेमकं ठरवायचं की हे सब्जेक्ट आहे की वर्ब आहे? बघा, स्मोक याला आयएनजी लागलेलं आहे, स्मोकिंग. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे या स्मोकिंगच्या अगोदर कुठे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाहीये. एम, इज, आर, वॉज, वेअर अशा प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, तर त्या स्मोकिंगच्या नंतर दिसतंय. जर अर्थ कळतच नसेल वाक्याचा, तर हीच एक सोपी आयडिया आहे
की त्या स्मोकिंगच्या नंतर आपल्याला या ठिकाणी हे सहाय्यकारी क्रियापद दिसतंय बघा. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. कशाविषयी माहिती सांगितली? व्हॉट इज इंजुरियस टू हेल्थ? स्मोकिंग. स्मोकिंग हे करता आहे, सब्जेक्ट आहे. आता जिरेंट फ्रेज पाहूया. रायटिंग स्टोरीज इज माय हॉबी. काय हॉबीज काय माझी? रायटिंग स्टोरीज. पुढचा प्रकार पहा, इन्फिनिटिव्ह. टू रन इज द बेस्ट एक्सरसाइज. जरी रन हे वर्ब असलं तर या ठिकाणी बघा इन्फिनिटिव्हच्या प्रकारामध्ये त्या रनच्या अगोदर टू आलेला आहे. व्हॉट इज द बेस्ट एक्सरसाइज? टू रन. मग टू रन हे सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी कार्य करते. टू रन इज द बेस्ट एक्सरसाइज. आता आपण पुढे पाहूया इन्फिनिटिव्ह फ्रेज. टू वॉन्डर इन द जंगल. टू वॉन्डर इन द जंगल इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. या ठिकाणी टू वॉन्डर इन द जंगल हे सब्जेक्ट आहे बघा, केवढा मोठा सब्जेक्ट आहे. या ठिकाणी खूप जणांच्या चुका होतात, परंतु एवढं अवघड विचारलं जात नाही. पण तरी सुद्धा आपल्याला जास्तीची माहिती असावी म्हणून आपण याचा अभ्यास करूया. की समजा एक्झामिनरने खूपच अवघड प्रश्न विचारला याविषयी, तरी आपला मार्क जाता कामा नये. टू वॉन्डर इन द जंगल इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. व्हॉट इज वंडरफुल एक्सपिरियन्स? टू वॉन्डर इन द जंगल. हा टू वॉन्डर इन द जंगल हे सब्जेक्ट म्हणून कार्य करते. पुढे पहा, कंपाऊंड सब्जेक्ट. प्रदीप, महेश अँड राम आर प्लेइंग चेस. हु आर प्लेइंग चेस? प्रदीप, महेश अँड राम. हे प्रदीप, महेश अँड राम हा एवढा सब्जेक्ट म्हणून कार्य करतो. आता काही वेळेस बघा डमी सब्जेक्ट. सोपं आहे अगदी. इट इज रेनिंग हेवीली. इट हे काय आहे? सब्जेक्ट आहे. दुसरं वाक्य पहा, देर आर मेनी काउज. देर जे आहे ते सब्जेक्ट आहे. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ही सगळी वाक्य अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीलाच येतो. आता आपण वर्ब विषयी माहिती घेऊया. वर्ब म्हणजेच क्रियापद. आपल्या समोर जे वाक्य दिसतंय, आय ईट अ मँगो, या वाक्यामध्ये ईट हे वर्ब आहे, क्रियापद आहे, क्रिया दर्शवतं. हे ऍक्शन वर्ब आहे. अशाच प्रकारे वेगवेगळे वर्ब्स येतात, जसे की ड्रिंक आहे, वॉक आहे, रन आहे, रीड आहे, राईट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन वर्ब्स आहेत. आता दुसरा एक प्रकार आपण पाहूया. ही इज माय फ्रेंड. या ठिकाणी आय एस इज हे जे हेल्पिंग वर्ब आहे ना, हे लिंकिंग वर्बचं काम करतं. या ठिकाणी ही इज माय फ्रेंड. इज हे काय आहे? लिंकिंग वर्ब आहे. जर आपल्याला वाक्य असं दिलं, ही इज माय फ्रेंड, आयडेंटिफाय द वर्ब. मग या ठिकाणी वर्ब कोणतं आलेलं आहे? आय एस इज हे लिंकिंग वर्बचं काम करतं. इजच्या ऐवजी वॉज येऊ शकतं, वेअर येऊ शकतं, आर येऊ शकतं. आता आपण ऑब्जेक्ट विषयी माहिती घेऊया. ऑब्जेक्ट हे दोन प्रकारे आहेत, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आपण डिटेलमध्ये पाहूया. तुमच्या समोर एक वाक्य दिसतंय, आय ईट अ मँगो. या वाक्याचा आपण अभ्यास करत आलोय सुरुवातीपासून. आय हे सब्जेक्ट आहे, ईट हे क्रियापद आहे आणि अ मँगो हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. दुसरं वाक्य पहा, ही रोट हर अ लेटर. या वाक्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, रोट वर्ब आहे बरोबर, आणि हर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी आलेलं आहे, आणि अ लेटर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला एक्झाम मध्ये काही वेळेस प्रश्न विचारला जातो, आयडेंटिफाय द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट गिवन इन द सेंटेन्स. समजा असं वाक्य असेल, ही रोट हर अ लेटर, मग तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. हर जे आहे ते काय होणार आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता आपण परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले क्वेश्चन पाहूया. हा एक डिपार्टमेंटल एक्झामिनेशन मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे, फाइंड आउट द सब्जेक्ट फ्रॉम गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलंय, द कॅपिटल ऑफ इंडिया इज द बिगेस्ट सिटी. आणि ऑप्शन पाहूया. ऑप्शन ए दिलाय इंडिया, ऑप्शन बी दिलेला आहे द बिगेस्ट सिटी, ऑप्शन सी दिलेला आहे द कॅपिटल, आणि ऑप्शन डी दिलेला आहे द कॅपिटल ऑफ इंडिया. चला उत्तर शोधूया. काय उत्तर येईल? सब्जेक्ट हे वाक्याच्या सुरुवातीला येतं, मग द, फक्त द हे असणार आहे का सब्जेक्ट? नाही, व्यवस्थित वाक्याकडे पाहायचं. द कॅपिटल ऑफ इंडिया इज द बिगेस्ट सिटी.
द कॅपिटल ऑफ इंडिया हे काय आहे? सब्जेक्ट दिलेला आहे. बघा मी कसं ओळखलं? हा इज आहे ना, सहाय्यकारी क्रियापद. त्याच्या अगोदर हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याचप्रमाणे लिंकिंग वर्बचं या ठिकाणी ते काम करते. त्या इजच्या अगोदर जे द कॅपिटल ऑफ इंडिया आलेलं आहे ते काय आहे? आपलं आन्सर आहे, सब्जेक्ट आहे. मग आपण ऑप्शन बघूया. द कॅपिटल ऑफ इंडिया कुठे दिलेलं आहे? डी मध्ये, द कॅपिटल ऑफ इंडिया. आपलं आन्सर असणार आहे डी, द कॅपिटल ऑफ इंडिया हे सब्जेक्ट आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पार्ट्स ऑफ सेंटेन्स व्यवस्थित कळलेले असतील. आणखीन इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत इंग्लिश ग्रामरचे, ते शिकण्यासाठी तुम्हाला आपल्या YouTube चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.